नाही, पण मला असं वाटतं की हे तुमच्या एक बाबतीतलं झालं, पण अनेक अशा घटना घडतात की ज्यावेळी एखादा भाजपचा मंत्री असतो, त्याच्यावर टीका केली जाते किंवा अमुक एका गोष्टीमध्ये पक्षाला टार्गेट केलं जातं. त्यावेळी मला असं वाटतं की दुसरं कोणी काही करेल किंवा काय रिॲक्शन देईल ह्याच्या आधी तुमची रिॲक्शन ही सगळ्यात आधी असते. त्याचं कारण असं आहे की माझं काम आहे ते या विचारधारेसाठी काम करणं. जी भूमिका मला दिली आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे की संघटनेत तुम्ही हे काम करा, मतदारसंघात तुम्ही हे काम करा. तसं माध्यम क्षेत्रामध्ये काम करणं ही माझी भूमिका आहे, मला पार्टीने दिलेली आहे. त्यामुळे ज्या क्षणी अशी गोष्ट घडी येईल त्या क्षणाला तिथं उभे राहणं समोर हे माझं काम आहे. त्यामुळे नाही मला काय करायचं आहे, मला काय मिळणार आहे, माझं काय याच्यामध्ये, असा विचार न करता त्या जी काही घटना घडते चांगली वाईट त्या घटनेसाठी उभं राहणं, भारतीय जनता पार्टीची तिथली भूमिका मांडणं हे माझं काम आहे आणि मला असं वाटतं की मी ते काम प्रामाणिकपणे करतो. मला असं वाटतं आणि त्याच्यासाठी जुने रेफरन्सेस, मला असं वाटतं जे जुने दाखले दिले जातात किंवा उदाहरणं म्हणून ज्याला आपण वकिलीच्या भाषेमध्ये केस लॉज म्हणतो की त्या काळामध्ये असं घडलं होतं. मी काल एक पोस्ट केली, ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केली की आमच्या लोकांनी, म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी मला फोन केली की आमचे लोक तुमची पोस्ट स्क्रीनशॉट करून फिरवत आहेत. बरं. म्हणजे मी काल म्हणजे ते रेफरन्स हे कदाचित अनेकांना हे माहिती नाही किंवा गुगलवर अवेलेबल नसले रेफरन्स आहेत. खरं. म्हणजे मी असं काल दिलं की शरद पवार, आज जे शरद पवार आहेत की या शरद पवारांनी काँग्रेसमध्ये असताना आणि काँग्रेसच्या बाहेर असतानाही कसं काँग्रेसच्या उमेदवारांना राज्यसभा आणि विधान परिषदेला पराभूत केलं आणि त्याचे रेफरन्स दिले मी की 1996ला विलासरावांच्या वेळी त्यांनीच काम केलं, 1998ला राम प्रधान हे सोनिया गांधींचे अत्यंत विश्वासू ते विधान परिषदेसाठी इथे आले होते. इथे शरद पवार काँग्रेसमध्ये होते त्यावेळी राम प्रधान, अरुण मेहता म्हणून शरद पवारांचे खास विश्वासू हे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि राम प्रधानांचा पराभव झाला. म्हणजे शरद पवार काँग्रेसमध्ये तिथूनच ती खरी फुटीची बीज आहेत ती तिथे. किंवा 2006 साली ज्यावेळी प्रमोद महाजन गेले त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी महाराष्ट्रात सत्तेवर होतं, काँग्रेसने त्यावेळी उमेदवार दिला, पण त्यावेळी राहुल बजाज नावाचे अपक्ष उभे राहिले, त्याला भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी पाठिंबा दिला आणि सत्तेत असतानाही काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. ही उदाहरणं काल मी दिली. आणि मग असं असताना आज मात्र काव्यागत न्याय कसा आहे की पवार साहेबांना निवडून राज्यसभेवर येण्यासाठी त्याच काँग्रेसवर अवलंबून राहावं लागतं स्वतःसाठी, कारण मतं नाही त्यांच्याकडे. हे झाल्यानंतर मला काल काँग्रेस नेत्याचा फोन आला की तुमची ही पोस्ट, आता हे रेफरन्सेस आहेत, आता अरुण मेहता संदर्भ गुगलवर पण मिळत नाहीत. हां, पण हे शेवटी असं की मी गेले 25-30 वर्ष जे राजकारण पाहतोय, हे करतोय, माहिती आहेत ते, त्यातून ते दिले. त्यामुळे तो तुम्हाला दुसरा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, जी जबाबदारी मला दिली आहे त्या जबाबदारीमध्ये मला सगळी इत्यंभूत माहिती असणं, सगळी उत्तम माहिती असणं हे माझं काम आहे. आणि त्यासाठी मी सतत अपडेटेड राहणं, मग अशी तुम्ही जो प्रश्न विचारला की सतत अपडेटेड राहणं, कुठल्याही विषयावर तुम्हाला बोलायला सांगितलं पाहिजे, ते माझं काम आहे आणि ते काम मी प्रामाणिकपणे करतो.